स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आपल्या व्हिडिओमध्ये MPSC राज्यसेवा तसेच कंबाईन 2027साठी दिल्लीचे टॉप 5 करंट अफेअर्स MCQ बघत असतो। त्यासोबतच त्या MCQचा स्टॅटिक पोर्शन सोबत कंपेअर करत असतो। काही स्टॅटिक पोर्शन असतात तर तो देखील यामध्ये आपण कव्हर करत असतो। तर बघा, कोणते भारतीय मंदिर आपल्या प्रमुख चिन्हांसाठी व संस्थांसाठी ट्रेडमार्क मिळवणारे पहिले तीर्थक्षेत्र ठरलेले आहे? तर बघा, जगन्नाथपुरी मंदिर ओडिसा हे पहिले भारतीय मंदिर ठरलेले आहे ज्यांनी आपल्या प्रमुख चिन्हासाठी तसेच संस्थांसाठी ट्रेडमार्क मिळवलेले आहे आणि असे हे पहिले तीर्थक्षेत्र ठरलेले आहे। तर बघा, हे जे जगन्नाथपुरी मंदिर आहे ते 12व्या शतकामध्ये बांधण्यात आले होते आणि ते अनंतवर्मन प्रथम यांनी ते बांधलेले होते। आणि कोणत्या घराण्यातील राजे होते? ते गंगा घराण्यातील राजे होते। म्हणजे गंगा घराण्यातील अनंतवर्मन प्रथम यांनी 12व्या शतकामध्ये जगन्नाथपुरी टेम्पल बांधलेले होते। याबद्दल तुम्ही अतिरिक्त माहिती लक्षात ठेवू शकता। पुढे बघा, जोजिला बोगदा कोणत्या दोन ठिकाणांना सर्व हवामान संपर्क सुविधा प्रदान करेल? तर बघा, लडाख आणि काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशादरम्यान हवामान सुविधा प्रदान करणारा जोजिला बोगदा ठरला आहे। जोजिला बोगदा कोणत्या दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे असं विचारलं तर लडाख आणि काश्मीर हे त्याचं उत्तर येईल। हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। पुढे बघा, स्त्री राईड हा उपक्रम कोणत्या राज्यातील पोलिसांनी सुरू केलेला आहे? तर बघा, तेलंगणा पोलिसांनी स्त्री राईड हा उपक्रम सुरू केलेला आहे। महिला सक्षमीकरण किंवा महिला सबलीकरण अंतर्गत महिलांविषयी ज्या योजना तसेच ज्या राज्यांच्या योजना विचारल्या जातात त्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। स्त्री राईड हा उपक्रम तेलंगणा पोलीस यांनी सुरू केलेला आहे। त्यानंतर पुढे बघा, INS बाज हे भारतीय नौदलाचे हवाई स्थानक कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर बघा, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये INS बाज हे भारतीय नौदलाचे हवाई स्थानक स्थित आहे। हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। INS बाज भारतीय नौदलाचे हवाई स्थानक कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे। पुढे बघा, भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणत्या गावाचा विकास करण्यात येत आहे? तर बघा, चुमूर गाव लडाख या गावाचा भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून विकास करण्यात येत आहे। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याच्यावर आपल्याला येत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून चुमूर गाव लडाख या ठिकाणच्या गावाचा विकास करण्यात येत आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच अशा व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।